नमस्कार मंडळी. आषाढ महिन्याला सुरुवात झाली. आषाढ महिना लागला की पदार्थांची सुरुवातही होतेच. अशाच एका कोकणातल्या पारंपरिक पदार्थ आज आपण बनवणार आहोत. जाळीदार, मऊसूत, लुसलुशीत, अगदी कापसासारख्या मऊदार, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या, त्याचसोबत नारळाचं दूध. दोन पदार्थांचा मिलाप म्हणजेच रसखापरोळ्या. आज आपण पाहणार आहोत सिंधुदुर्गातला पारंपरिक असा गोडाचा पदार्थ रसखापरोळी. तर मस्तपैकी एका प्लेटमध्ये खापरोळी घ्यायची आहे. त्यावर हे जे गुळ घालून केलेलं नारळाचं वेलचीयुक्त दूध आहे ते छानपैकी असं मस्त घालून घ्यायचं आहे. आपली खापरोळी त्यामध्ये छानपैकी अशी भिजली पाहिजे, म्हणजे मुरली पाहिजे. तर या नारळाच्या दुधामध्ये आपली खापरोळी मस्तपैकी अशी मुरलेली आहे आणि आता आपण त्याचा आस्वाद घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, कमेंट करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि जर का तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद. तर लागणारं साहित्य आपण इथे बघूया. इथे 2 वाटी मी साधे तांदूळ घेतलेले आहेत आणि 2 वाटी उकडे तांदूळ घेतलेले आहेत. उकडे तांदूळ तुम्हाला हे सुपर मार्केट किंवा आपल्या डीमार्ट मध्ये सुद्धा हे तांदूळ मिळते आणि अगदीच नसले तर तुम्ही साधे तांदूळ वापरले तरी चालते. तर इथे मी 2 वाटी उकडे तांदूळ घेतलेले आहेत. तुमच्याकडे उकडे तांदूळ नसतील तर तुम्ही साधे तांदूळ घ्या आणि 1 वाटी पोहे घ्या. तर इथे पावणा वाटी मी चणा डाळ आणि 1 वाटीभर उडीद डाळ घेतलेली आहे आणि 1/4 कप मी इथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत. एवढ्याच आपल्या ह्या 5 साहित्यातून आपल्या ह्या खापरोळ्या बनणार आहेत. हे सर्व साहित्य मी साधारण सकाळी 11 वाजता वेगवेगळं भिजत घातलेलं आहे आणि आता 8:30 वाजता, संध्याकाळच्या 8:30 ला मी हे सर्व वस्तू स्वच्छ धुवून 3 ते 4 पाण्यातून स्वच्छ धुवून हे मी मिक्सरला बारीक दळून घेतलेलं आहे. छानपैकी मिक्सरला वाटून झाल्यानंतर आपण हाताने व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे. त्यामध्ये मी 1 पाऊण चमचा हळद घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. छानपैकी हाताच्या साहाय्याने ह्याला 5 मिनिटं तरी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे 5 मिनिटं तरी मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. छानपैकी मिक्स झाल्यानंतर आपण एक हवाबंद जागेमध्ये या पिठाला फर्मंट करण्यासाठी ठेवणार आहोत. तर इथे मी 9 वाजता रात्री हे फर्मंट करायला ठेवलं होतं. आता हे सकाळचे 8:30 झालेले आहेत आणि पीठ मस्तपैकी असं फुलून आलेलं आहे आपलं. तर तुम्ही सुद्धा असं अचूक प्रमाण वापरलं तर तुमचं पीठ सुद्धा असं छानपैकी फुलून येणार आहे, म्हणजेच परमनंट होणार आहे. तर आता आपण अलगद हाताने हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढं लागणार आहे तेवढंच पीठ आपण थोडं थोडं काढून घ्यावं. तर पावसाळ्यात किंवा थंडीच्या वातावरणात आपलं पीठ फुलून येत नाही, तर मैत्रिणींसाठी खास टिप्स आहे. तुम्ही हा जे पातेलं आहे ते तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये उचलून ठेवलं तरी सुद्धा पीठ छानपैकी फुलून येतं. तर आपली इथे अशी एक मस्तपैकी खापरोळी तयार झालेली आहे. तर इथे मी यावेळेस भिड्याचा तवा वापरलेला नाही. दुसऱ्या पॅनवरच मी दाखवत आहे, पण बऱ्याचशा मैत्रिणींचे प्रश्न होते की आमच्याकडे भिड्याचा तवा नाही. तर अजिबात टेन्शन घेऊ नका. भिड्याचाच तवा पाहिजे खापरोळीला किंवा आंबोळ्याला असं जरुरी नाहीये. तुम्ही डोसा पॅनवर सुद्धा या बनवू शकता. तर इथे आपल्याला आता नारळाचा रस बनवण्यासाठी इथे मी 1 मोठा नारळ खवून घेतलेला आहे. त्या नारळाचं आपल्याला दूध काढायचं आहे. इथे चमचाभर मी जिरं घातलेलं आहे. मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण हे जे वाटलेलं दूध निघालेलं आहे ते गाळून घ्यायचं आहे. असंच आपल्याला 1 ते 2 वेळा करायचं आहे आणि दाटसर दूध काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी हे 2 वेळा केलेलं आहे आणि आता आपल्या नारळाचा जो खवू होता त्याचा रंग सुद्धा चेंज झाला आहे. आता जो नारळाचा हा जो चोथा आहे तो आपण फेकून देणार आहोत. त्यानंतर ह्या दुधामध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत.
एक चमचाभर वेलची पूड घालून घेणार आहोत आणि दूध कोमट होईल एवढंच आपल्याला गॅसवर गरम करून घ्यायचे. की चिमूटभर हळद घालून घेतलेली आहे. छानपैकी असा पिवळसर रंग आला आपल्या दुधाला गुळामुळे सुद्धा आणि हळदीमुळे सुद्धा. तर अगदी कोमट करून घ्यायचं आहे आपल्याला हे दूध. अजिबात ह्याला उकळी काढायची नाहीये. तर अशा पद्धतीने आपला हा रस तयार झालेला आहे. तर गरमागरम खापरोळ्यावर तो रस घालून घ्यायचा आणि हा मस्त असा खापरोळीचा रसखापरोळीचा आस्वाद घ्यायचा आहे. तर रसखापरोळीची रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही आतापर्यंत रसखापरोळी खाल्ली आहे की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रेसिपी जरूर ट्राय करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी पुन्हा भेटू. धन्यवाद.